नमस्कार, मी गौरी राजे. जनमत वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत. आजच्या ठळक बातम्या. रेल्वेच्या प्रवासी किंवा माल भाड्यात कुठलीही वाढ न करता रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केले रेल्वे बजेट सादर. कल्याण न्यायालयाच्या विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, आमदार नरेंद्र पवार व आमदार गणपत गायकवाड यांची ग्वाही. आमदार गणपत गायकवाड यांनी लवकरच भाजपात प्रवेश करण्याचे केले जाहीर. आणि सोनसाखळी चोरांनी ठाणे जिल्ह्यातील नागरिक हैराण. बदलापूर ठाण्यात एकाच दिवशी 10 सोनसाखळी चोऱ्या. कुछ नया जोड़ना होगा, कुछ पुराना तोड़ना होगा, कुछ नई दिशाएं खोजनी होगी असं म्हणतच आपल्या पहिल्या रेल्वे बजेट वाचनाची सुरुवात करणाऱ्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आपले शब्द खरे करत पूर्वापार चालत आलेली एक परंपरा तोडली आणि रेल्वे बजेटला एक नवी दिशा देण्याचाच प्रयत्न केला. रेल्वेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आणखी तोटा टाळण्यासाठी एकाही नव्या गाडीची किंवा नव्या मार्गाची घोषणा सुरेश प्रभू यांनी केली नाही. असं पहिल्यांदाच झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पण प्रभू यांची सुविधा एक्सप्रेस सुसाट धावल्याने रेल्वे प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित, वेगवान आणि हायटेक होण्याची आशा निर्माण झाली आहे. रेल्वेच्या प्रवासी किंवा माल भाड्यात कुठलीही वाढ न करून प्रभू यांनी प्रवाशांना मोठाच दिलासा दिला आहे. प्रचंड गर्दी आणि उकाड्यातून वाट काढत घरापासून कार्यालय ते कार्यालयापासून घर गाठणाऱ्या मुंबईकरांना खुश खबर आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वातानुकूलित लोकल दाखल होणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली. त्याचबरोबर रेल्वे मंत्र्यांनी मुंबई ठाण्यासाठी अन्य काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुंबईमध्ये लवकरच एसी लोकल सेवेच्या विकासासाठी MUTP 3 ची घोषणा. यात 6 मोठ्या प्रकल्पांचा समावेश. पनवेल कर्जत दुपदरीकरणासाठी 1531 कोटींची तरतूद. ऐरोली कळवा उन्नत मार्गासाठी 428 कोटींची तरतूद. विरार डहाणू चौपदरीकरणासाठी 3555 कोटी. लोकलच्या कोचेससाठी 565 कोटींची तरतूद. मुंबईतील लोकल स्थानक विकसित करण्यावर भर. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी 1950 कोटी. अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी 520 कोटी. लोकलच्या डब्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर CCTV. मुंबई दिल्ली मार्गावर 200 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या हायस्पीड गाड्या सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला, तर मते फुटल्याने मनसेच्या कैलास पनवेलकर यांचा पुन्हा एकदा पराभव झाला. 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 2 तर भाजपा, मनसे, राष्ट्रवादी व बंडखोर काँग्रेसचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झाला. परिवहनच्या 6 रिक्त जागांसाठी 8 उमेदवार रिंगणात होते. शिवसेना व मनसेकडे असलेल्या संख्याबळाप्रमाणे दोघांचे 2-2 उमेदवार सहज निवडून येणार होते. परंतु मनसेची मते फुटल्याने पुन्हा एकदा मनसेचे कैलास पनवेलकर पराभूत झाले. शिवसेनेचे राजेंद्र दीक्षित 96 मते व संतोष चव्हाण यांना 98 मते मिळवून विजयी झाले. शिवसेनेकडे असलेली अतिरिक्त मते भाजपाला दिल्याने भाजपाचे सुभाष मस्के 84 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांना त्यांच्या सदस्य संख्येपेक्षा जास्त मते मिळाली व ते 104 मते मिळवून विजयी झाले. मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांना 84 मते मिळाली, तर काँग्रेसचे बंडखोर शैलेंद्र भोईर यांना 76 मते मिळाली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मनीष देसले यांना अवघी 24 मते म्हणजेच फक्त 4 नगरसेवकांनी मतदान केले. मनसेचे कैलास पनवेलकर यांना 72 मते मिळाली व त्यांचा पुन्हा एकदा निसट्टा पराभव झाला.
विजयी उमेदवारांना महापौर कल्याणी पाटील यांनी तुळशीचे रोपे देऊन त्यांचे स्वागत केले। हा विजय माझा नसून हा माझ्या पक्षाचा आहे आणि ज्या राष्ट्रवादी पक्षाचा आहे आणि ज्या माझे सगळे सहकारी, त्याचबरोबर जे आमचे मित्र सहयोगी सहकारी आणि ह्यांच्यामुळेच आज हा विजय शक्य झालेला आहे आणि निश्चितपणे या सर्व मंडळीचा मी शतशत आभारी आहे। त्याचबरोबर ह्या सगळ्यांनी ज्या विश्वासाने मला परिवहन समितीवर पाठवलेलं आहे, निश्चितपणे त्या परिवहन समितीमध्ये एक चांगली ठोस भूमिका पक्षाच्या माध्यमातून, चांगला कारभार आणि लोकांना जी दळणवळण किंवा ज्या प्रवास हा सुखकर व्हावा यासाठी कल्याण न्यायालयाच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही आमदार नरेंद्र पवार व आमदार गणपत गायकवाड यांनी दिली आहे। कल्याण न्यायालयातील बार असोसिएशन तर्फे कल्याणचे आमदार नरेंद्र पवार व आमदार गणपत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संघटनेकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच त्यांच्या समोर वकिलांच्या व न्यायाधीशांच्या समस्या मांडल्या। वकील संघटनेचे अध्यक्ष रणजित झुंजारराव यांनी दोन्ही आमदारांचे स्वागत केले। ज्यावेळेस कल्याण न्यायालय सुरू झाले त्यावेळेस 4 न्यायाधीश होते, परंतु आता कल्याण शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। तसेच आता कल्याणसह शहापूर व मुरबाडचाही समावेश झाला आहे। सध्या 16 न्यायाधीश काम बघत आहेत, परंतु त्यांना सभा घेण्यासाठी व बसण्यासाठी स्वतंत्र चेंबर्स नाहीत। तसेच लोकप्रतिनिधी व VIP यांनी जर का आंदोलन केले तर त्यांना न्यायालयात आणले असता उभे राहावे लागते, बसण्यासाठी व्यवस्थाही नाही। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कल्याण न्यायालयात आणले होते, त्यावेळेस त्यांना छोट्याशा न्यायालयात 15 मिनिटे उभे राहावे लागले। नवीन इमारतीचे काम सुरू आहे, परंतु काही तांत्रिक आर्थिक बाबींमुळे ते काम रखडलेले आहे। तसेच मंगळवारी कल्याण शहराचा पाणी पुरवठा बंद असल्यामुळे न्यायालयातही पाणी नसते, त्यासाठी तत्काळ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। कुटुंब न्यायालय व सहकार न्यायालयाच्या इमारती मंजूर झाल्या आहेत, परंतु जागे व पैशाअभावी काम थांबलेले आहे। न्यायालयाकडून सर्वात जास्त महसूल रूपात दंड व कोर्ट फी घेतली जाते, परंतु ती शासनाकडे जमा होते, ती न्यायालयाला परत मिळत नाही। सर्वात जास्त न्यायालयाकडून शासनाला महसूल जात असताना सुद्धा खर्च करण्याची तरतूद नाही, ही खंतही अध्यक्ष झुंजारराव यांनी व्यक्त केली। आमदार नरेंद्र पवार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की आमदार निधीतून 10 संगणक मंजूर करण्यात येणार असून 5 संगणक त्वरित दिले जातील व उर्वरित 5 संगणक नवीन इमारतीत दिले जातील। न्यायालयाच्या आवारात 2 दिवसात बोरवेलची व्यवस्था करण्यात येईल, त्यामुळे मंगळवारी पाणी टंचाई भासणार नाही। न्यायालयाच्या इमारतीसाठी केंद्र व राज्य शासनाकडे आम्ही दोन्ही आमदार तसेच खासदारही पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेऊ। ज्याप्रमाणे बारामतीमध्ये तालुक्याचे ठिकाण असतानाही शरद पवार यांनी 10 मजली न्यायालयाची इमारत बांधली आहे, त्याप्रमाणे कल्याणमध्येही नरेंद्र पवार 10 मजली न्यायालयाची इमारत बांधण्यासाठी प्रयत्नशील राहतील। तसेच पूर्वी कल्याण पश्चिम मध्ये विरोधी पक्षाचाच आमदार असायचा, परंतु आता सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे निधी कमी पडू देणार नाही। न्यायाधीशांच्या, वकिलांच्या व आदी समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही यावेळी त्यांनी वकील संघटनेला दिली। आमदार गणपत गायकवाड यांनीही सांगितले की मला निवडणुकीत वकील व डॉक्टरांनी महत्त्वाची मदत केलेली आहे। आम्ही दोन्ही आमदार वकिलांच्या व न्यायालयाच्या तसेच न्यायाधीशांच्या समस्या सोडवण्यासाठी निधी कमी पडून देणार नाही। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व विकास करण्यासाठी राजकारणात आलो आहोत। मी ही केवळ व्यावसायिक होतो, त्याप्रमाणे वकीलही वकिली करून व्यवसाय करतात, परंतु समाजासाठी काहीतरी आपले देणे आहे। मी जरी कल्याण पश्चिमेचा आमदार नसलो तरी एक अपक्ष आमदार आहे। शासनाच्या निधीतून न्यायालयासाठी निधी उपलब्ध करून देईन असेही त्यांनी सांगितले। सत्कार समारंभ संपल्यानंतर दोन्ही आमदारांनी व वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन इमारतीचे काम सुरू आहे त्या कामाची तसेच इतर न्यायालयाची पाहणी केली। आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत, तर महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत। विकासाच्या जोरावर पहिल्याच दिवशी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे। विकासासाठी आपण पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी वकील संघटनेच्या कार्यक्रमाप्रसंगी जाहीर केले। आता जी कथा आणि व्यथा मांडलेली आहे, अशाच प्रकारे ज्याला मुख्यमंत्री कल्याणमध्ये माझ्या फिल्म फेस्टिवलच्या कार्यक्रमाला आले होते,
मी अशी सगळी व्यथा त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी मला ते कॉम्प्लिमेंट दिली की बा हे तुम्ही फिल्म फेस्टिवल करत तुम्ही कलाकार बघितले असेल, पण राजकारणातले कलाकार नरेंद्र पवार यांनी कलाकारी सादर केली. तशाच प्रकारे कलाकारी वकिलांची तिने आज आमच्या 2 आमदारांसमोर आपल्या सगळ्या समस्या म्हणून मी ते व्यक्त केलेली आहे. या सगळ्या प्रश्नांची खरं मी आधीच सुधारणांची मला परिचय चांगला असल्यामुळे केडी जैन आहेत, पटवर्धन साहेब आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून ते सगळे विषय मला माहिती आहेत आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही चौघंही आता आम्ही दोघं तिथे आलेलो, पण जे 2 आमदार आपले आहेत आणि शिवाय खासदार पण आपले भाजपचेच आहेत त्यांची सुद्धा मदत आपल्याला लागेल आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये कोड येतो, माझ्या मतदारसंघामध्ये कोड येतं. म्हणजे जर काय निधी जर काय लागणार असेल तर या तिघांचा निधी मिळणार नाही तुम्हाला, निधी माझाच फक्त आपल्याला वापरता येणार. तर तो निधी बरोबर तुम्हाला देणार ना, कारण मतदारसंघात त्याचा पूर्वच आहे. पवारांनी जसं तिथे बांधलंय तसं नरेंद्र पवारांच्या माध्यमातून आणि माझ्या निवडणुकीमध्ये त्या टायमाला थोडीशी गडबड होताना वाटली आणि मग कोणाचा आधार घ्यायचा तिथे आपल्या परिसरामध्ये महत्त्वाचे घटक कोण, तर माझ्या डोळ्यासमोर डॉक्टर आणि वकील हे 2 लोक आले आणि वेगवेगळ्या दिवशी मी 2दा मिटिंग लावल्या आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघात खूप फरक पडला. वकिलांनी सुद्धा मला चांगली साथ दिली. कल्याणपूरचे जेवढे वकील होते, कल्याण पश्चिमचे सुद्धा काही ओळखीचे होते, ते सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. आणि त्याच्यामध्ये बाबा चांगला व्यक्ती निवडून आला पाहिजे. खरं तर राजकारणामध्ये माझं काही जास्त हे नव्हतं, राजकारण माझा विषय नव्हता, पण एक समाजसेवा करता करता आपण आपल्यासाठी खूप काही केलं, पण समाजासाठीच काहीतरी करावं. कारण माझी जी परिस्थिती होती बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, खूप गरीब परिस्थितीमधून पुढे आल्याच्या नंतर कल्याण पूर्वच्याच लोकांमुळे मी कल्याण पश्चिमेचे उल्हासनगर डोंबिवली या परिसरातून मी पैसा कमवला केबलच्या माध्यमातून आणि आज पुढे उद्योगपती होऊन मी पुढे आल्याच्या नंतर समाजामध्ये काहीतरी करायचं यासाठी मी पुढे आलो. माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे, वकील हा तुमचा आपला एक प्रत्येकाचा एक बिझनेस असतो. माझा केबलचा बिझनेस होता, आपला एक वकिली पेशा असतो, कोणी नोकरदार असतात, पण आपल्या समाजासाठी सुद्धा आपण पुढे जी समस्या आता जसं सांगितलं का तिकडे बारामती साईडला एवढी मोठी बिल्डिंग झाली. खरं तर काय होतं, ज्या टायमाला सत्ताधारी येतात तिथे जो कार्यकर्ता किंवा जो राजकीय माणूस असेल, व्यक्ती असेल, तो राजकीय व्यक्ती ज्या टायमाला पुढाकाराने पुढे जातो आणि त्याची ताकद असली घेऊन यायची तर नक्कीच तो घेऊन येतो. तर विकासाच्या सोबत गेलं पाहिजे. म्हणून आपण त्यांना त्या BJPला आपण सपोर्ट करून आपण सुद्धा त्या पक्षामध्ये आता मी प्रवेश पण करणार आहे या पुढच्या आठवड्यामध्ये. तर आम्ही 2-2 आमदार एकत्र सोबत असल्याच्या नंतर आम्ही कामाला कुठेही कमी पडणार नाही. कल्याणपुरातील सम्यक संकल्प कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंपासून बनवलेल्या कलात्मक कलाकृतींचे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी तोंड भरून कौतुक केले आणि महाविद्यालयाच्या भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. या स्नेह संमेलनाचे औपचारिक उद्घाटन सिनेकला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. श्री मलंग रोडवरील आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या सभागृहात 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत वार्षिक स्नेह संमेलन उत्सव 2014-2015 कार्यक्रमासाठी नितीन देसाई यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते कला दालनाचेही उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतीचे जवळून अवलोकन करून कलाकृतींची माहिती करून घेतली. विद्यार्थ्यांनी अनेक वस्तूंपासून बनवलेल्या कलाकृतींचे अवलोकन केल्यानंतर देसाई यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करताना सांगितले की या कॉलेजमधून नक्कीच चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवले जात आहेत. भविष्यात यातूनच कला क्षेत्रात चांगले विद्यार्थी बाहेर पडतील असेही ते म्हणाले. गुरुवारी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यासमयी बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य प्रणव भट यांनी आपले मौलिक विचार मांडून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सदर कार्यक्रमास जे कला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ सीमा वैद्य, संस्थेचे सचिव मिलिंद कुमार शहारे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य SS खान, प्राध्यापक HB भोगले आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याण पूर्वेतील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण वसंतराव सूर्यवंशी गुरुजी यांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांनी अत्यंत साध्या पद्धतीने आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा केला. हॉटेल प्रसादच्या सभागृहात वसंतराव सूर्यवंशी गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी
परमपूज्य महामंडलेश्वर श्री 1008 सुक्षेत्र ज्ञानप्रभा विद्यापीठाधीश्वर स्वामी अभेदानंद गिरीजी महाराजाद्वारे वारकरी संप्रदायाचे गाडी अभ्यासक ज्ञानसागर हरिभक्त पारायण श्री फुलसुंदर महाराज यांचे 12 पासून 12व्या पर्यंत या विषयावर सुश्राव्य प्रवचनाचे आयोजन केले होते। या प्रवचनातून हरिभक्त पारायण श्री फुलसुंदर महाराज यांनी मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचे आपल्या मौलिक विचारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। या समयी वसंतराव सूर्यवंशी गुरुजी यांच्या परिवारातील सर्व लहान मोठे सदस्य आणि त्यांचे निकटचे चाहते उपस्थित होते। हरिभक्त पारायण श्री फुलसुंदर महाराज यांनी वसंतराव सूर्यवंशी गुरुजी तसेच त्यांच्या पत्नी सौ प्रभावती यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभ आशीर्वाद दिले। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। रेल्वेच्या प्रवासी किंवा माल भाड्यात कुठलीही वाढ न करता रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केले रेल्वे बजेट सादर। कल्याण न्यायालयाच्या विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, आमदार नरेंद्र पवार व आमदार गणपत गायकवाड यांची ग्वाही। आमदार गणपत गायकवाड यांनी लवकरच भाजपात प्रवेश करण्याचे केले जाहीर। आणि सोनसाखळी चोरांनी ठाणे जिल्ह्यातील नागरिक हैराण, बदलापूर ठाण्यात एकाच दिवशी 10 सोनसाखळी चोऱ्या। या होत्या जनमत वार्ता। तर मग उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी जनमत वार्तामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।